मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लालपरीच्या तिकिटांत भाडेवाढ होणार आहे। बेस्टच्या प्रस्तावाला पालिकेचा हिरवा कंदील देण्यात आला, त्यामुळे मुंबईकरांना याचा चांगलाच फटका बसणार आहे। हा निर्णय अंमलात आल्यास मुंबईतील हजार गोरगरीब नागरिकांना आर्थिक फटका बसणार आहे। नेमकी किती भाडेवाढ होणार पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी धनश्री पाठारे, आपण पाहतात आपला आवडता न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। बेस्टच्या आर्थिक डबघाईवर तोडगा काढण्यासाठी 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली होती। त्यात मुख्यमंत्र्यांनी बेस्ट प्रशासनाला उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण करण्याचे आदेश दिले होते। त्यामुळे मुंबईत लाखो नागरिकांसाठी लाईफलाईन ठरलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। बेस्ट उपक्रमाने सादर केलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी प्रशासनाने मंजुरी दिली असून आता केवळ परिवहन प्राधिकरणाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे। मंजुरी मिळताच नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे। या प्रस्तावित भाडेवाढीनुसार बेस्ट बसच्या तिकीट दरात दुपटीने वाढ होणार आहे। बेस्ट उपक्रमाची संचित तूट 6000 कोटींच्या पलीकडे गेली आहे। त्यामुळे बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी काही वर्षांपूर्वी आराखडा तयार करण्यात आला होता। त्यात भाडे तत्वावर बेस्टच्या गाड्या खरेदी करून तिकीट 5 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र या निर्णयामुळे बेस्ट उपक्रमाचा तोटा उलट वाढतच गेला। बेस्ट उपक्रमाला गेल्या काही वर्षांपासून दैनंदिन खर्च भागवणेही मुश्किल झाले आहे। कामगारांची देणे द्यायलाही बेस्टकडे निधी नाही। सध्या बेस्टला आर्थिक 845 कोटींचा महसूल मिळतो। भाडेवाढ झाल्यास वार्षिक उत्पन्न 1400 कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अनेक सामान्य नागरिक रिक्षा, टॅक्सी अशा खासगी वाहनांऐवजी माफक दरात वाहतूक सेवा पुरवणाऱ्या बेस्ट बसला पसंती देतात। मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये बेस्ट बसला शेअर टॅक्सी आणि शेअर ऑटो रिक्षाचा पर्याय आहे। मात्र शेअर रिक्षा आणि टॅक्सीचे भाडेही मुंबईतील अनेक गरीब वर्गाला परवडत नाही। त्यामुळे लोक तासनतास बसच्या रांगेत उभे राहून प्रवास करतात। मात्र आता बसच्या तिकिटाच्या दरात दुपटीने वाढ झाल्यास या गरीब वर्गाला मोठा फटका बसणार आहे। बेस्टची भाडेवाढ यापूर्वी 2018 मध्ये करण्यात आली होती। त्यावेळी बेस्टचे भाडे 8 रुपये तर वातानुकूलित बस भाडे 20 रुपये होते। परंतु 2019 मध्ये त्यांनी बेस्टचे भाडे 5 रुपये तर वातानुकूलित बसचे किमान भाडे 6 रुपये केले होते। त्यानंतर बेस्टचे भाडे वाढवण्यात आले नाहीत। आता नवीन भाडेवाढ किलोमीटरला किती होणार तर 5 किलोमीटरला सध्या 5 रुपये भाडे होते, परंतु नवीन भाडेवाढीनुसार हा दर 10 रुपये होऊ शकतो। तर 10 किलोमीटरला 15 रुपये, 15 किलोमीटरला 20 रुपये तर 20 किलोमीटरला 30 रुपये अशी ही भाडेवाढ होऊ शकते। गेल्या काही दिवसांमध्ये रिक्षाच्या मीटरच्या दरात वाढ करण्यात आली होती। त्यानंतर आता बस तिकिटांचे दर वाढवल्यास सामान्य नागरिकांमध्ये नाराजी पसरू शकतो। त्यामुळे बेस्टच्या या दरवाढीबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा। धन्यवाद।